जे दुर्गड वारी तुझविन संसारी, प्राणात नाथे अंबे करुणा विस्तारी. वारी वारी जन्म मरणाते वारी, हारी पडलो आता संकट निवारी. जय देवी महिषासुरमर्दिनी, ईश्वर वर्धे तारक संजीवनी. जय देवी जय देवी. नवसाई देवीचा. रमा, तू कधीही देवीची आरती चुकवत नाहीस. फारच श्रद्धा दिसते तुझी देवीवरती. वय आहेच. आजवर मी जेव्हा केव्हा तिला हाक मारली तेव्हा तेव्हा तिने माझी साथ दिली. आणि देवीची एवढी काळजी घेत असेल, आपल्यावर लक्ष ठेवत असेल, तर तिलाही सोडून कसं चालेल. आणि मी आता काय वेगळं करते, तर कसं तिची आठवण ठेवते. रमा, देवीची आठवण येते तुम्हाला, आमची आठवण येत नाही. अहो छोटे मालक, तुम्ही इथे काय करताय? हो, देवीचा निरोप घेऊन आलो तुमच्यासाठी. देवीचा निरोप माझ्यासाठी? मला काही समजलं नाही. तुम्ही देवीची एवढी मनोभावे पूजा करता म्हणून देवी तुमच्यावर प्रसन्न झाली आणि तिने तुम्हाला एक भेट दिली. हो का? कसं असतंय ना छोटे मालक, देवी समोर तिच्याच मंदिरात थांबून असं खोटं बोलायचं नसतं. आणि देवीच्या भक्तांची तर अजिबातच चेष्टा करायची नसते. हो, खोटं कशाला बोलीन मी, खरंच सांगतोय. देवीने जे करायला सांगितलं ते मी करतो, बाकी काय. बरं ठीक आहे, मग द्या बरं ती भेट, मला लगेच बघायची. आता माझ्याकडे नाहीये, पण अनमोल भेट दिली हे खरं आहे. अहो काय बोलताय तुम्ही छोटे मालक? मला खोटं वाटत असेल ना तर तुम्ही वाड्यावर जाऊनच बघा. बरं ठीक आहे, पण सांगा ना काय आहे ते. बरं ठीक आहे, मला ठाऊक आहे तुम्ही काही सांगणार नाहीत ते. मी निघते, लई काम. रमा, सुमे, जावई बापून भेटायला चालली का ग? त्याला भेटायला मी जाणार? हाडलंय माझं खेट. मग एवढा नट्टापट्टा कशाला चाललाय बाई? वाड्यात जाणाऱ्यांना कामाला जा की साधी. अगं आवडतं मला आवरून कामावर जायला. तुला काय ग, तू का मला सारखी बोलत असते अशी? अगं बाई, आवरून सावरून जाण्यावरून आठवलं ग, बाई साहेबांनी यावेळेस नवरात्रीची साडी चोळी दिली का ग? नाही, यावेळेला विसरल्या बहुतेक. हा, आता वाड्यावर जाते ना कामाला, आठवण देते त्यांना. कसली? हेच की, नवरात्रीची साडी चोळी द्यायची राहिली ना, तर देतील त्या. सुमे, अगं ते विसरले असतील, मग त्यांना आठवण करून द्यायला नको का? सुमे, आधी जो सगळा कपडे बाजार उचलून आणला ते आणला, तर वरनं साडी पण पाहिजे का तुला? अरे नवरात्रीचा शकुन असतो तो, कळतं का तुला रे? सुमे, तिथं जाऊन काही घोळ घालायचा नाही, अगोदरच सांगून ठेवते तुला. अगं पण मी आठवण करून देणार आहे, तुला सांगितलं ना आई एकदा. काय करायचं या पोरीचं रे? नवरात्रीचे 9 दिवस वेगवेगळ्या पद्धतीने मान खाली घालायला लावणारे भौतिक मलाही. आई, तू आज तिला इथनं घेऊन गेली तर तिनं आपली इज्जत विशीला टांगलीच म्हणून समज. अरे असं काही होणार नाहीये, कारण वाड्यावर जाणारच नाही आज कामाला ती. ए, तुम्हाला घरी बसायचं तर तुम्ही घरी बसा ना, मला कशाला घरात बसवतायत? मला एक कळत नाही, तुम्हाला साडी नकोय ना, मग मला जाऊ दे ना वाड्यावर. आणि तसं बी बाईसाहेबांनी मला रीतसर कामावर ठेवून घेतलेलं आहे, म्हटल्यावर मी जाणारच आहे. आई, जग आठवडी कुठे गेली ग? त्या दिवशी इथं बांधून ठेवलेली मी, कुठे गेली ग आठवडी? आज ना हिला घरी सोडूनच येतो. काय फालतूगिरी तुझी? फालतूगिरी म्हणजे तू फालतूगिरी करायची ना, आम्हाला बोलायचं. मी काय फालतूगिरी केली रे? त्या दिवशी एवढे सगळे कपडे घेऊन यायचे, काय करत होते वाड्यावर ना? गप असं दोघ जण. सुमी, आज तू पण वाड्यावर जायचं नाही आणि मी पण वाड्यावर जाणार नाहीये. आपण दोघींनी हितच ठेय द्यायचाय. चल बस बस. तू काय हसतो? पार सगळं जा आंघोळीला जा दे. गाठोडं कुठे गेलं त्या दिवशीच काय कळत नाही. रमे, रमे. अगं मंजू, काय झालं? तू इथे आहेस वय? मी तुला तिकडे शोधत होते.
आता तिकडं कुठं? तिकडं म्हणजे छोट्या मालकांच्या. अगं काय म्हणजे तुझं पण. रमे, लाज न थांबव आणि बाहेर जा. पार्सल आलंय तुझं. पार्सल माझ्यासाठी? इथं कसं येईल आणि मला कुठं पाठवणार आहे? आता ते तूच जाऊन बघ की. जा पटकन, मी बघते हे. आले. रमा, जी. अगं तुझं पार्सल आहे. वय बरं बाईसाहेब, मला हेच कळत नाहीये माझं पार्सल इथं कसं येईल. अगं बघ तरी. वय बघते. हे घ्या, इथेच हे करा. थँक्यू. अहो बाईसाहेब, यावर तर माझंच नाव लिहिलंय. बघा, आली तुमची भेट. आणि नुसती नाही आली, देवीने त्याच्यावर तुमचं नाव लिहून तुम्हाला भेट पाठवली. बघा उघडून. कसली भेट? त्याच सांगतील. बघते. बाईसाहेब, अहो याद तर दे. अगं रमा, काय झालं? तू इतकी खुश काय आहेस? अगं त्या देवीची मनोभावे पूजा करत होत्या ना, देवी त्यांच्यावर प्रसन्न झाली. छोटे मालक, म्हणजे हे समजा तुम्हीच केलंय ना? अरे मला कुणी सांगाल का नक्की काय चाललंय? बाईसाहेब, अहो छोट्या मालकांनी माझा 12वीचा फॉर्म भरलाय आणि या वर्षाच्या 12वीच्या परीक्षेत मी बसू शकते. अरे वा, अभिनंदन. अभिनंदन करायचं असेल ना तर ते माझं नाही, छोट्या मालकांचं करा. त्यांनीच केलंय समजा. अहो मला तर काही माहित बी नव्हतं. त्याचं अभिनंदन आणि कौतुक तर मी करणारच आहे. काय रे, कसं जमतं हे सगळं तुला करायला? हा, समोरच्याच्या मनातलं बरोबर ओळखतोस तू. मला खरंच अभिमान आहे, तू माझा मुलगा आहेस. छोटे मालक, तुम्ही एक मिनिट. आता जर तुम्ही थँक्यू म्हणणार असाल तर तुम्हाला आधीच सांगतो, त्याची काही गरज नाही. कारण हे मी नाही केलं, देवीने केलंय. मंजू. रमा, अगं अगं मी इथंच आहे, बोल. अगं मी लई म्हणजे लई खुश आहे. अगं ते तर दिसतच आहे, पण झालं काय ते तर सांग. अन ते पार्सल तुझंच होतं ना? होय, ते माझंच पार्सल आहे. मंजू, अगं छोट्या मालकांनी मला न सांगता माझ्या 12वीचा फॉर्म भरला होता आणि या वर्षाच्या 12वीच्या परीक्षेत मी बसू शकते. अगं ही तर लई आनंदाची बातमी आहे. हा, आणि आता दुसरी आनंदाची बातमी बी आली. दुसरी आनंदाची बातमी, छोट्या मालकांचा मेसेज. जीव, तुला बरोबर कळतं सगळं. आता मला आजकाल प्रेमातलं कळायला लागले. रमा मॅडम, हा तुम्ही जे शोधताय ना ते इथंच आहे. इथं दूध आहे आणि तिथं ग्लास. घेऊन जा. मंजू, तू पण ना सगळं कळायला लागले आजकाल. अगं मी सांगितलं ना, मला प्रेमातलं आजकाल. हा, बस बस बस, ठीक आहे, कळलं. आणि रमे, तुला सांगू का तिथं गेल्यावर पुढे काय होणार आहे? आता गप्प बसतेस का? सांग. अरे
या ठेवा ना इथे. रमा, तुमचं खूप खूप अभिनंदन. छोटे मालक, हे समजा तुमच्याचमुळे झालंय बघा. खरंच खूप थँक्यू. हे बघा, मी मगाशी पण तुम्हाला म्हटले की थँक्यू नाही म्हणायचं. हा, तुम्हाला आभार मानायचे असतील तर ते तुम्ही देवीचे माना. तिने ऐकलं सगळं. देवी पुढं साकडं म्या घातलं आणि देवीने बरं तुमचं ऐकलं. हा, कोणाकोणाचं असतं डायरेक्ट कनेक्शन. हो का? हा, माझ्या जवळच्या माणसांसाठी नवसाई माझं ऐकतेच, मला कधीच नाही म्हणत नाही. तुमच्या अजून काही इच्छा असतील तर तुम्ही बिंदास सांगा. नाही छोटे मालक, मला अजून काही बी नकोय. माझं मन ओळखून तुम्ही मला जी काही भेट दिली ना, तीच माझी सगळ्यात मोठी इच्छा आहे. आणि ती भेट देऊन मला तुम्ही माझ्या स्वप्नाच्या अजून जवळ नेले. रमा, तुम्ही जे स्वप्न पाहिलं होतं, आता मला ते तुमच्या डोळ्यात दिसतंय. आणि ते नक्की पूर्ण होईल याची मला खात्री आहे. चला, अशा आनंदाच्या क्षणी असे डोळे भरू नका. हम्म? छोटे मालक, तुम्ही म्हणताय की आभार नाही मानायचे, पण मला तर दर वाक्यानंतर तुमचे आभार मानावेसे वाटते. मी एवढं काही केलेलं नाहीये, तुम्ही असं म्हणू नका. कारण हो नाही छोटे मालक, आभार नाही मानायचे, पण तुम्ही जे काही चांगलं केलंय त्याबद्दल तरी बोलू द्या. आणि तुम्ही माझ्यासाठी एवढं केलंय, सांगा मी काय करू शकते तुमच्यासाठी? काय देऊ तुम्हाला? मी मागेन ते द्याल तुम्ही? वय, तुम्ही आज जे काही मागाल ते मिळेल तुम्हाला. रमा, तुमचं स्वप्न हेच माझं स्वप्न आहे. तुमच्या डोळ्यातलं स्वप्न मला पूर्ण झालेलं बघायचं. तुम्ही खूप शिकावं आणि मोठं व्हावं हेच मला हवंय. तुम्ही शिकून इतक्या मोठ्या व्हा की मला तुमच्याकडे असं मान वर करून बघावं लागेल. बस हेच करा माझ्यासाठी, बाकी काही नाही. देवा विरोबा, आमच्या सुमीला अक्कल देताना कंटाळा आला होता का बाबा तुला? थोडी जरी अक्कल तिला दिली असती ना तर माझं नेतरांचं आयुष्य चांगलं झालं असतं. जरा तरी अक्कल दे बाबा तिला. दिली तेवढी अक्कल बास झाली. आता मागायचंच असेल ना तर पैसे आणि कपडे माग. सुमी, आपल्याकडे कोणीच एवढं हावरट नाही ग. तू कशी काय अशी निपजलीस? अगं तू येता जाताच काय ग मला सारखी बोलत असती? काय झालं? सुरूच आहे का तुमचं अजून? मला वाटलं संपलं असेल. संपलं कुठलं? पुण्यानं सुरू केलं बाईनं. काय केलं आता? सकाळी एवढं ओरडून सांगितलं, काही अक्कल आलेली नाही डोक्यात. तिला वाड्यावर धाडलं नाही ना तर इथं बसून बाईसाहेबांना फोन केला आणि साडी चोळी मागून घेतली. काय? पण तुमच्या काय खिशाला जळ लागतीये? मी बाईसाहेबांशी बोलले ना, बाईसाहेब देणार आहेत मला. आता हिचा फोन कुठे आहे? फोन आण, दगड घालतो त्या ए, फोनवर. काय फोन फोन करतोय रे तू? थांबा जरा. हळू. पडशील मला. थांब. काय काय झालं एवढा आनंदाला? काय झालं काय सांगू तुला? जे झाले ते सांग. अगं मी लई खुश आहे आज. पिशवी कुठे ग? बाईसाहेबांनी साडी दिली का? माझी पण दिली का? बघू कुठला रंग आहे का? साडी? कसली साडी? काय बोलते तू? ही काय बोलते? गप ग तू, तिच्याकडे नको लक्ष देऊ. तू सांग मला काय झालं? अगं मामी, छोट्या मालकांनी मला न सांगता परस माझ्या 12वीचा फॉर्म भरला होता. आज त्याचं उत्तर बी आले. आता या वर्षाच्या परीक्षेत मी बसू शकते आणि माझं अर्धवट राहिलेलं शिक्षण आता मी पुरं करू शकते. खरं सांगतेस तू? देव विरोबा, डोळे आहेत बाबा तुला. रमा, मला ना हातच दिसायला लागले. परीक्षेमध्ये पहिले आलीस तू. मी मनातल्या मनात ना सगळ्यांना पिढे पण वाटून टाकले बघ. रमा, जे सगळे स्वप्न पूर्ण होते बाई. आई, कौतुक देवाचं नाही, देव माणसाचं कर. ते प्रतापराव ना एकदम वेगळे आहेत, म्हणजे लईच भारी माणूस आहे बघ. म्हणजे आपण काहीतरी वेगळा विचार करत असतो आणि ते काहीतरी वेगळाच विचार करून मोकळा होते. पेंट्या, तब्येत बरी आहे ना तुझी?
नाही ताब्य आलेला नाही ना. नाही एकदम छोट्या मालकांविषयी असं कसं बोलायला लागलं तू? काय झालंय? आई आता माणूस चांगला आहे म्हटल्यावर कौतुक केलंच पाहिजे ना. उगाच विरोधी पक्षाचा आहे म्हणून काय सारखाच विरोध करायचा का? चांगल्या कामाचं कौतुक झालंच पाहिजे. ते पण खरंच आहे. रमा खूप शिक आणि चांगली मोठी हो. चांगल्या दिवसात तुला चांगली बातमी मिळाली. देवीचाच आशीर्वाद आहे असं समज. बस झालं ना, काय एवढं डोक्यावर घेऊन मिरव. परीक्षेला बसलीये ना, अजून पास नाही झाली काय गरम आहे? हा? वाड्यावर एवढे सगळे खुश होते, साडीचा विषय नाही का काढता आला तुला? तुम्ही अगं आमचा विषय कुठला चाललाय? तू कुठल्या विषयावर बोलतेस? कळते का काही? यांना घ्या डोक्यावर. आम्ही आमच्या आवडीनिवडी सांगितल्या की आमच्या अकला कडा. जाऊ दे, आता बघा मी काय करते ते. काय झेंडे लावणार आहे तू आता? मी पण आता छोट्या मालकांना सांगून माझ्या परीक्षेचा फॉर्म भरायला लावणार. आता नाही हिच्यापेक्षा जास्त मार्क मिळवून दाखवले ना तर नाव नाही लावणार. काय पाचवडची दीपिका? अगं सुमे, पेपरात ना विचारलेल्या प्रश्नांची उत्तर लिहायची असतात. फिल्मच्या स्टोऱ्या नसतात लिहायच्या. काय फक्त रमा शिकू शकते का? मी शिकू शकते. अगं जिथं रमाचं कौतुक संपतं ना तिथून माझं कौतुक सुरू होतं की नाही बघा. ए थांबा की दोघ जण. खाव 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 जरा गप राहता का? रमा हो अगोदर हात पाय धु आणि देवासमोर साखर ठेव. चालते. आणि ती बुक पण ठेव बर का. जा बाई, ठेवते. तुम्हाला सांगते छोटे मालक, जे समजा मला करायला जमलं नाही ना ते सगळं चिंगी करते. इतके छान शिक्षण घेते ना, त्यामुळे मी इथे दिवस रात्र राबायला तयार आहे. शेवटी शिक्षण अर्धवट राहिलेल्याचा त्रास मला चांगलाच माहित आहे. तुम्हाला काय सांगू छोटे मालक, की चिंगीमध्ये मी रमाला शोधते. ती रमा जिला शिकून लई मोठं व्हायचं होतं. मला अजून बी असं वाटतंय की एक दिवस जादू होईल आणि माझं शिक्षण पूर्ण करण्याचं स्वप्न पूर्ण होईल. मी अजून बी आशा सोडली नाही. हॅलो. अहो छोटे मालक, तुम्हाला झोपायचं नाही वाटतं? झोपच येत नाही. का? उत्तर देणं गरजेचं आहे का? काय माहिती नाही, पण आज खूपच वेगळं वाटतंय मला. मला बी. मग आजपर्यंत मी तुम्हाला खूप भेटवस्तू दिल्या, पण आज जी भेट दिली ना त्यांनी मला एक वेगळं समाधान मिळालं. या भेटीची किंमत खूप मोठी आहे. ती भेट दिल्यानंतर तुमच्या चेहऱ्यावर जो आनंद होता तो कशातच मोजता येणार. छोटे मालक, हा आनंद मला तुमच्यामुळे मिळाला. माझं कधी न पूर्ण होणारं स्वप्न आता तुमच्यामुळे पूर्ण होणार आहे. नाही रमा, असं काही नाही. हे स्वप्न पूर्ण झाले ते फक्त तुमच्या इच्छाशक्तीने. छोटे मालक, स्वप्न तर समजेच जण बघत असतात ना, पण किती जणांची हे स्वप्न पूर्ण होतात? पर जी माणसं दुसऱ्यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी धडपड करतात ना, तीच खरं माणूस म्हणून मोठी असते. अगदी त्या स्वप्नापेक्षाही मोठी. आणि माझं स्वप्न पूर्ण करणार तर माझ्यासाठी देवासारखंच आहे. रमा, एवढं मी काही केलं नाही. डायरेक्ट तुम्ही लगेच देव वगैरे बनवू नका. अहो पण ते खरंच आहे. तुमच्या जागेवर कोणी दुसरं असतं ना तर त्याच्या डोक्यात हा विचार बी आला नसता. अहो दुसरं कोणी काय, माझ्या स्वतःच्या डोक्यात हा विचार आला नाही तर. छोटे मला, तुम्ही माझ्या आयुष्यात आल्यापासून समजा अगदी बदललंय बघा. समजा अगदी छान छान व्हायला लागले. कधी कधी येणारी संकट आता हवी हवीशी वाटायला लागली. कारण त्या संकटांना सामोरं जाताना तुम्ही नेहमी माझ्या बरोबर असता. छोटे मालक, अहो काही बोलणार बी आहात का नुसतंच करणार आहात?
कधी कधी असं वाटतं फक्त तुम्ही बोलावं आणि मी ऐकावं, आणि मी तेच करतोय.